सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाकडे लक्ष, शारीरिक स्थिरता. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर व मन शांत करूया. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय व सोडतोय. श्वासाची गती संथ लयबद्ध सुरू असेल. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर मनाला जोडण्यासाठी करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन आपल्याला कपालभातीची क्रिया करायची आहे आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन अथवा 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने स्ट्रोक द्यायचे. फोर्सफुली एक्झलेशन, जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबूया. काही सेकंदासाठी श्वसन मार्गातला झालेला बदल त्याची अनुभूती घेऊया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या. हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. एक मोठा श्वास भरून घेऊया. संथपणे सोडूया. शरीर मनाने स्थिर होऊन साधनेला सुरुवात करीत आहोत. करूया 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊन उच्चार अ. 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 काही क्षण शांत. ओमच्या कंपनांची अनुभूती. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया आणि गुरुवंदना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. त्याच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समरसलेलं उघडेल. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. करूया नौकाचालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे. बरं, हाताची मूठ जास्तीत जास्त आपल्या पावलाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला पुढे जायचंय आणि तसंच मागे यायचंय. 1 2 3 4 5. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की मग थांबायचंय. तर आता आपल्याला दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि ती पकड आपल्याला उजव्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे. ठीक आहे. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 3 वेळेला ही कृती. पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पुन्हा पाय फोल्ड आणि वर खाली, अप अँड डाऊन, वर खाली. हे 3 वेळेला आपल्याला करायचंय. वर खाली 3 वेळा झालं की पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 टाइम. 1 2 3. विरुद्ध बाजूने 3 टाइम. 1 2 3. असाच उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. करणार आहोत आपण हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करायचा, स्वतःकडे घ्यायचा. हे करताना पाठीतून सरळ बसण्याचा प्रयत्न. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस आणि स्वतःकडे घ्यायचं. पुन्हा मध्ये येऊन थांबायचं. आता हाच उजवा पाय आपल्याला थोडासा वर उचलायचा आहे. डाव्या हाताचा आधार अँकलच्या खाली आणि उजव्या हाताचा आधार गुडघ्याच्या इथे. जास्तीत जास्त उजवा पाय डावीकडे आणि उजवीकडे फिरून घ्यायचा. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. 3 ते 4 वेळेला ही कृती झाल्यानंतर थांबायचं. पुन्हा उजवा पाय जो आहे तो मांडीवर ठेवायचा पाऊल. ते डाव्या पायाच्या हलकसं मांडीच्या बाहेर घेऊन या, उजव्या पायाचं पाऊल. बघा, माझा पूर्ण पाय पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर आलाय. आता प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. उजव्या पावलाचा प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. त्यानंतर ते गोलाकार फिरून द्या, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 5ही बोटं आपण आधी त्यांना स्ट्रेच दिली आहे, ओढली आहेत आणि आता ती आपण गोलाकार फिरवतोय. बरोबर. त्यानंतर डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. चवड्याचा भाग खाली कसा पुढे मागे करा. फक्त चवड्याचा भाग थोडासा पुढे मागे करायचा. आणि त्यानंतर पूर्ण पाऊल गोलाकार फिरून घ्यायचं क्लॉकवाईज आपल्या अँकल जॉईंट्स मधून. बघा, हाताच्या आधाराने 1 2 3. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1 2 3. आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा असते म्हणून प्रत्येक कृती 3-3 वेळा करतोय. हे झालं की थांबायचंय आणि आपला उजवा पाय सावकाश सरळ करायचाय आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आपली जाणीव दोन्हीही पायांकडे घेऊन जा. उजवा पाय तुम्हाला थोडंसं जड जाणवेल, त्या मानाने डावा पाय आपला हलका असेल. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पायाने करूया. पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या. हातांच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली द्या.
डावा पाय जमिनीला घासत सरळ करा. सॉरी, सरळ आणि फोल्ड करायचंय 3 वेळेला. पाय फोल्ड आणि सरळ, पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि वर घ्यायचंय, खाली ठेवायचं. पाय वर, खाली. जेव्हा आपण ह्या सगळ्या कृती करतो तेव्हा आपोआप आपल्या पायाच्या नसा मोकळ्या व्हायला सुरुवात होते. पुन्हा पाय वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 टाइम. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 अँड 3. 3 वेळा झालं की थांबायचं. तसंच डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. करूया हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. हे करताना आपल्याला ताठ बसायचं आहे. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. हे 3 वेळा झालं की मग डावं पाऊल वर उचलायचं. उजव्या हाताचा आधार अँकलच्या खाली, डावा हात गुडघ्यावर आणि थोडस बेबी मुवमेंट करायची उजवीकडे डावीकडे. हिप जॉईंट्स मधून तुमची हालचाल उजवीकडे डावीकडे होतीये. बरोबर, अगदी सावकाशपणे करा. 3 वेळा झालं की मग थांबू. डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. डाव्या पावलाची 5ही बोटं स्ट्रेच करा. जास्तीत जास्त ओढायची आहेत. आणि मग गोलाकार फिरवायची 5ही बोटं. सावकाशपणे कृती. कधी कधी आपल्याला सांधेदुखीचा त्रास असतो किंवा वात थोडासा वाटला की हातापायाची बोटं वाकडी होतात. तर ह्या सगळ्या त्रासापासून आपण लांब राहण्यासाठी या छोट्या छोट्या कृती महत्वाच्या असतात. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करून घ्यायचे, म्हणजे गुंफून घ्यायचे. चवड्याचा भाग थोडासा वर खाली करा. पूर्ण पाऊल न हलवता फक्त चवड्याचा भाग वर खाली करायचा आणि त्यानंतर गोलाकार फिरून घ्यायचा क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचं. हातांची बोटांची गुंफण सोडून देऊ. डावा पाय सरळ करूया आणि रिलॅक्स होऊ. थोडा वेळ विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात समोर घ्यायचे. ठीक आहे. दोन्ही हात समोर. हातांची बोटं सिलिंगला पॉइंटेड आहेत. आता ती खाली जमिनीला पॉइंटेड करायची. वर खाली, वर खाली, वर खाली. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर आहेत. मनगटामधनं फक्त हाताचे तळवे उजवीकडे डावीकडे, फक्त मनगटामध्ये हालचाल वायपर मुवमेंट करू. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. थांबायचंय. हाताच्या बोटांमध्ये ताण द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घेऊन या. त्यावर 4 बोटं फोल्ड करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. पुन्हा मनगटामधून हाताची मूठ अप अँड डाऊन करा. मनगटामधून वर आणि खाली. आता आपण थोडंसं व्हर्टिकली खेच दिलाय आपल्या खांद्यांच्या इथे आणि आपल्या चेस्ट मसलच्या इथे. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 अँड 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. हाताच्या मुठी ओपन करायच्या आहेत. ठीक आहे. दोन्ही हात वर घ्यायचे, तसेच खाली घ्यायचे. श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली घ्या मध्ये. श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. हातांची बोटं खांद्यावर ठेवा. कोपरं जॉईन करून घ्या आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा. पुन्हा कोपरं जॉईन, मागून पुढे 1 2 3
3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि इथे काही सेकंद थांबा. जाणे श्वासाकडे घेऊन जा. श्वास घेताय, सोडता. श्वास घेताय, सोडताय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवा. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि सुरू करा. आपली मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 1 राउंड, अँटी क्लॉकवाईज 1 राउंड. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. सावकाश डोळे मिटून कृती करा. अजून एकदा क्लॉकवाईज. ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया आपले व्हिडिओ ऑन ठेवा आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा. सॉरी, विरुद्ध बाजूने 1 राउंड पूर्ण करायचा आहे. सावकाश मान सरळ करून तिथल्या तिथे विश्राम. करणार आहोत आपण पर्वतासन. दोन्ही बाजूंनी आपलं रोटेशन झालं की मग थांबा. थोड्या वेळ, काही सेकंद तिथे विश्रांती घ्या. डोळे उघडून पुढची कृती करणार आहोत आपण पर्वतासनची. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, हाताची टोकरं आपली जमिनीला समांतर. ठीक आहे. आता हे जोडलेले हात आपल्याला आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर, छान. नजर समोर ठेवायची आणि मग डोळे अलगद मिटून घ्यायचे. जेव्हा आपण हात वर आणतो, स्ट्रेच करतो, तेव्हा नकळत आपल्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर एक हलकासा ताण येतो. तर तो पूर्णपणे रिलीज करा. चेहरा शांत, डोळे मिटलेले आणि एक जेंटली स्माइल ऑन युअर फेस. बघा, कमरेपासूनचा संपूर्ण वरचा भाग, तिथे आलेला ताण, आपली जी पायाची स्थिती आहे ती स्थिर आहे. तिथे आपण जास्त एनर्जी आपली लावली नाहीये. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करून घेऊया. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आणि सावकाशपणे सोडून द्यायचं. आता सगळ्यांनी उलट चाल करूया. डोळे बंद तसेच ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत दोन्ही हात आपल्या पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली आणि विश्राम. बघा, एक 10 रुपयाचं कॉइन आहे, त्याच्यामध्ये हे सेम पोझिशन त्या कॉइन वरती आहे. एक योगाचं कॉइन आहे 10 रुपयाचं. तुम्हाला कधी आलं तर नक्की तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवा. काही सेकंद थांबून एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय किंवा साधी मांडी ती सोडून द्या आणि थोड्या वेळ विश्रांती. करणार आहोत आज आपण भूशिरासन. भूशिरासन पुन्हा थोडंसं एक ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, आणि डोळ्यासंबंधी काही विकार असतील, म्हणजे जर ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र हे भूशिरासन करणं टाळायचं आहे. भूशिरासन हे शीर्षासनाच्या आधीची पायरी आहे किंवा ह्या आसनातनच आपण शीर्षासनाची प्रॅक्टिस करू शकतो. इथे ह्याचे जे खास काय म्हणता येईल लाभ जे आहेत ते म्हणजे आपल्या मेंदूच्या इथे रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे होतो. पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर पायाची जी दुखणी आहे ती कमी व्हायला मदत होते आणि एक छान असा कॉन्फिडन्स आपल्याला येतो की आपण आपला जेव्हा शारीरिक पोश्चर जेव्हा आपण एक छान प्रकारे घेतो तेव्हा आपोआप आपल्यामध्ये उत्साह येतो. तर मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. हे आसन आपल्याला वज्रासनातनं पुढे नेणारं आसन आहे. तर तुम्हाला एक नॅपकिन जवळपास ठेवायचं आहे या आसनासाठी. तर विधिवत वज्रासन करून घ्यायचं. वज्रासन केल्यानंतर आपल्याला ही नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. बघा, अशा साधारण 2 ते 3 इंच पुढे असेल ही नॅपकिनची घडी. ठीक आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्यायची आणि ती पकड ह्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची.
हाताची कोपरं तुमच्या गुडघ्याच्या जवळ आली. ही स्थिती आपली पक्की झाली की मग टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. सीटचा भाग वर उचलायचा. पावलांचं माउंटन करायचं. टाचा आतमध्ये टाचावरती पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. सीटचा भाग वर उचलून पावलांचं माउंटन केलंय. आता गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. ठीक आहे. भू म्हणजे जमीन आणि शीर म्हणजे आपलं डोकं. आता इथे तुम्ही काही सेकंद थांबा. इथे तुम्हाला स्टेबिलिटी मिळाली की मग शक्य असेल तर आपली पावलं थोडी थोडी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घ्यायची. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा काटकोन तयार होतो. 90 डिग्रीचा एक कोन तयार होतो. इथे आपल्याला यथाशक्ती थांबायचं. ठीक आहे. कुठेही ओव्हरट्राय न करता आपल्याला इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग उलट चाल करताना सावकाश गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर टेकवायचे. पावलांचं माउंटन सोडून देऊन कपाळाचा भाग जमिनीवर घ्यायचा. सीटचा भाग पायावरती. हातांची जी बोटं एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्यायची. दोन्ही हात गुडघ्याच्या जवळ घेऊन यायचे. हाताची कोपरं इथे काही सेकंद थांबायचं आणि मग सावकाश श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे भूशिरासन करायचं आहे. कुठेही घाई न करता गडबड न करता करण्याचा प्रयत्न करा. एक सांगायचं राहिलं मगाशी की ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी सुद्धा भूशिरासन करणं अवॉइड करा. ठीक आहे. करूया आपण सुरुवात. सगळ्यांनी वज्रासन करून घ्यायचंय. एक एक पाय फोल्ड करून एक नॅपकिनची घडी घ्या समोर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत करताना काळजी घ्या. आपली कपॅसिटी ओळखा. त्याप्रमाणे कृती करा. वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असेल तर मात्र करताना शक्यतो काळजी घ्या किंवा अवॉइड करा. वज्रासन घातलं प्रत्येकाने आणि नॅपकिनची घडी समोर घ्यायची आहे. आपल्या गुडघ्यापासनं अगदी 2 ते 3 सेंटीमीटर लांब असेल किंवा इंच आपल्याला लांब ठेवायची आहे. त्यानंतर दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची. बरोबर. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येतील. ठीक आहे. हा आता आपल्या टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर ठेवा. इथे तुम्ही स्थिर झालाय की मग सीटचा भाग थोडासा वर उचला. पावलांचं माउंटन करा. शक्य असेल तर गुडघे मांड्या जोडलेल्या ठेवा. पावलांचं माउंटन करा. हा गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. बरं आता इथे स्वतःला सांभाळा म्हणजे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. त्यानंतर आपल्याला एक एक पाऊल पुढे घ्यायचंय. शक्य असेल तर एक एक पाऊल पुढे घ्या. शक्य असेल तर हा छान. सावकाशपणे. अरे वा, शिंदे सरांनी डायरेक्ट शीर्षासन केलं. व्हेरी गुड. सावकाशपणे उलटचाल करा. आधी तिथल्या तिथे गुडघे जमिनीवर टेकवा. पावलांचं माउंटन सोडून द्या. सीटचा भाग पायावर येऊ देत. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या जवळ येऊ देत. सावकाशपणे आणि हळूहळू सावकाश वर या. छान. इथे सावकाशपणे वर या. काही सेकंद थांबा. ते बघा इथे यांनी शीर्षासन करून दाखवलंय. मी तुम्हाला पिन करून दाखवते. हे आपले जुने साधक आहेत आणि त्यांनी शीर्षासनामध्ये ते गेले. त्यांनी सपोर्ट घेतलाय. हे बघा इथे वॉलचा आणि त्यांनी शीर्षासन केलंय. छान. व्हेरी गुड. सावकाश रिटर्न यायला हरकत नाहीये. बघा जेव्हा आपण रेग्युलर प्रॅक्टिस करतो त्यानंतर आपल्याला ही जी ऍडव्हान्स आसनं आहेत ती करणं अजून सोपं जातं. म्हणजे शरीरावरती आपलं एकदा नियंत्रण यायला सुरुवात झाली की मग ही आसनं करणं सोपं जातं.
काही सेकंद थांबायचं इथे. बरं, आता ह्याला इथे संपूर्णपणे आपल्या पाठकण्यावरती एक जो ताण येतो तो आपल्याला रिलीज करायचा आहे. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात खाली जमिनीच्या दिशेने न्यायचे. हात जास्तीत जास्त स्ट्रेच करून आपलं संपूर्ण कपाळ, डोकं हे जमिनीवर टेकवायचंय. हाताची कोपरं पुन्हा जमिनीवर असतील आणि इथे पुन्हा विश्रांती घ्यायची. याला आनंद बालासन म्हणतात. जो काही आपल्या पाठकण्यावर, मानेवरती, पोटावरती जो प्रेशर आलेला असतो तो सगळा रिलीज होतो जेव्हा आपण या स्थितीमध्ये विश्रांती घेतो त्यावेळेला. पूर्णपणे रिलॅक्स व्हा. खांदे रिलॅक्स सोडा. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडा. श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश तिथल्या तिथे वर येऊया. हळूहळू वर या. सावकाश तिथल्या तिथेच वर या. गुडघे मांड्या जळून घ्यायचे. आपण मार्जरासनची डायनॅमिक एक हालचाल करून घेऊया, म्हणजे आपल्या मानेवरती जो आलेला ताणदाब आहे तो रिलीज होईल. तर त्यासाठी आपल्याला कॅट पोज घ्यायची आहे. गुडघ्यांमध्ये अंतर, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत घेत मान वर नेऊया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. अजून एक राऊंड करूया. इनहेल अप. आता इथे थांबा. डोळे मिटून घ्या. तोंड बंद, डोळे बंद. अँड होल्ड. 1, 2, 3, 4, 5. सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान मध्ये येऊ दे. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी चिनलॉक पोझिशन करणं अवॉइड करा. इथे एक आवर्तन दीर्घश्वसनाचं करून घ्या. मोठा श्वास भरून घ्यायचा. सावकाशपणे सोडायचं. सावकाश मान मध्ये घेऊन यायचे. गुडघे मांड्या जोडून घ्यायचे. वज्रासनामध्ये काही वेळ थांबून एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा, मग डावा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून श्वासाकडे लक्ष देऊया आणि सावकाश स्टँडिंग मध्ये यायचं. उठून करायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण ताडासन स्ट्रेचिंग आणि तिर्यक ताडासन. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हाताचे तळवे सिलीच्या दिशेला घेऊन जाऊया. तर सुरुवातीला आपण ताडासन श्वसन करूया, मग तिर्यक ताडासन करूया. तर इथे श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. आता श्वास घेत टाचा वर आणि इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. जो श्वास घेतलाय तो पूर्णपणे सोडून द्या. 1 ते 2 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. संपूर्ण पायाला स्ट्रेच द्या. हाताला स्ट्रेच द्या. पावलापासून वर असलेल्या हातापर्यंत सगळे स्नायू ताणले गेले. छान. सावकाश टाचा खाली घ्या. पायामधलं अंतर वाढवा. अगदी अर्ध्या फुटापेक्षा जास्त नको. ठीक आहे. फक्त कमरेतनं हालचाल करायची. साईड वेज बेंड सुरू करूया. एकदा उजवीकडे, मग मध्ये आणि डावीकडे, मध्ये. बरोबर. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. मध्ये यायचंय.
दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी. आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करत हात खाली येतात. एक श्वास भरून घेऊ. रिलॅक्स, विश्रांती. जेव्हा आपण ओंकार करतो तेव्हा आपोआप त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्समुळे आपल्या शरीरामधल्या ज्या काही पेशी आहेत त्या उत्तेजित होतात. म्हणजे त्यांना छान असं स्टिम्युलेशन मिळतं, एक ऊर्जा मिळते आपल्याला. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. ट्रायंगल पोज. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे करताना जास्त पायाला ताण देऊ नका. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. श्वासाकडे लक्ष देऊन कृती करणार आहोत. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे येऊया. आता उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलापर्यंत घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. डावा खांदा रिलॅक्स करा. नकळत आपण त्याच्यामध्ये एक स्टिफनेस पण आणतो. बरोबर, तो रिलॅक्स करा. 1 2 3 4 5. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी. आणि श्वास सोडत तुमचा उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हात तसेच ठेवा. पुढच्या बाजूने आपल्याला हीच कृती करायची. पुन्हा श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुन्हा कमरेतनं पुढे जायचं. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलापर्यंत घेऊन जायचंय. उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे, तिकडे आपली नजर घेऊन जायची आणि उजवा खांदा रिलॅक्स करायचा. विरुद्ध बाजूने गळा पाठकड्यावरती आलेला फील, त्याची जाणीव, पायाचे मसल्स ताणले गेले त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5. रिलीज. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावा हात तुमचा खांद्यातून सरळ होऊ देत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. खांद्यांच्या इथे जो दाब होता तो रिलीज करा. पाठकण्यावरती हलकासा ताण, पायामधला ताण हा सगळा रिलीज करा. डोळे मिटून श्वासाची वाढ. 1 ते 2 सेकंद थांबून विश्रांती घ्यायची. जेव्हा आपण दुसऱ्या आसन जेव्हा आपल्याला करायचं असतं त्यावेळी कुठेही घाई गडबड करायची नाही. जेव्हा आपण योगासनं करतो तेव्हा गडबड होणं किंवा घाई करणं ह्या गोष्टी अपेक्षित नसतात. तर इथे आपल्याला शरीर आणि मन यांना एकत्रित करून ही साधना करायची असते. काल मी एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती, तर तुम्ही वाचला असेल, तुमच्या लक्षात येईल. सूर्यनमस्कार करून घेऊया. 4 मॅटच्या पुढे येऊन उभे राहायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे एकदा मिटून घ्यायचे. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त बांधासन, 4 उजवा पाय मध्ये अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मध्ये अश्वसंचलन,
5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावं पाऊल पुढे घेऊया, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता मी फक्त अंक काउंट करीन, पुढचे 2 नमस्कार सुरू करूया. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे घेऊ, 10 11 12. अजून एक राऊंड. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे घ्या, 5 ओके 6 7 8 9 डावा पाऊल पुढे घ्या, 10 11 12. रिलॅक्स. मुखधोती. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करायची. आणि काल जो आपण उड्डियान बंद पाहिला होता तो पुन्हा एकदा आपण करणार आहोत त्याची प्रॅक्टिस. तर पूर्णपणे आपली श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. एक मोठा श्वास भरून घ्या आणि सोडा. रिलॅक्स व्हा. श्वासाची गती, हृदयाची गती जी वाढते ती पूर्णपणे नॉर्मलला आली की मग उड्डियान बंद आपण लावतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, खुर्चीत बसल्याप्रमाणे बसायचंय. 4 बोटं आतमध्ये, अंगठा बाहेरच्या बाजूला. खांदे रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, पायामध्ये अंतर आहेच. आता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जात आहे. आता ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा, श्वास न घेता, आपापल्या क्षमतेने. छान. सावकाश पोट बाहेर येऊ दे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि रिलॅक्स. विश्राम. इथे आपल्याला श्वास सोडल्यानंतर तो अजून पोट आत घेण्याचा प्रयत्न करायचा असतो आपापल्या क्षमतेने. इथे कुठेही ओव्हर ट्राय नाही करायचा. म्हणजे आपले लिमिटेशन्स कुठेही न ओलांडता हा बंद लावण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर करून विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून रिलॅक्स व्हा. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये असेल. आज आपण थोडस रोलिंग करणार आहोत. तर शक्यतो मॅटवर बसून हे रोलिंग करण्याचा प्रयत्न करा. खाली चटई चादर असेल तर पाठकण्याला दुखापत होऊ शकते. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घ्यायचे. ठीक आहे, सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले आहे. दोन्ही पाय 30 डिग्री वर घ्या. इथे थांबा. 1 2 3. 60 डिग्री वर अँड होल्ड. 1 2 3. 90 डिग्री वर अँड होल्ड. 1 2 3. आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांना समोरनं हाताचा विळखा ब्रॅकेट करायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून.
ठीक आहे. आता आपल्याला अप अँड डाऊन करायचंय, म्हणजे पाठीतनं वर यायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. सुरू करूया. एक हलकासा झटका द्यायचा पायाला आणि उठून बसायचं आणि पुन्हा पाठीवर यायचं. 2 ते 3 राऊंड अप अँड डाऊन. ओके, बरोबर. 1, 2, सीटचा भाग जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न करा. 3, 4 अँड रिलॅक्स. पाठीवर या. अप अँड डाऊन करताना सीटचा भाग जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता साईड वेस्ट करूया. एकदा उजव्या कुशीला वळायचं आणि एकदा डाव्या कुशीला. उजवीकडे तिथल्या तिथेच आपण रोलिंग करतोय डावीकडे. बरं, आता हे करताना शक्यतो डोकं वर न उचलता जमिनीवरतीच डोकं ठेवून आपण टर्न होतोय उजवीकडे डावीकडे. इथे तुमच्या पाठीच्या मणक्याला छान असा मसाज मिळतो. आणि आता मध्ये येऊन थांबा. हातांच्या बोटांची गुंफण जी आहे ती थोडीशी लूज करा. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती घ्या. हात तसेच ठेवायचे. इथूनच पुढे आपण पवन मुक्तासन करणार आहोत. ठीक आहे. आता शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी पोटावरती इथे जास्त प्रेशर येतो, त्यामुळे जास्त वेळ न थांबता तुम्ही पवन मुक्तासन सोडून द्या. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये 1 सेकंद थांबा, डोळे मिटून पोटावरती आलेला प्रेशर त्याची अनुभूती घ्या. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. हनुवटी नाक किंवा कपाळ. बरोबर. इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा वेळ खास सोडा. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि टप्प्याटप्प्याने खाली या. 60 अंश वर खाली. मग हळूहळू सावकाश खाली घेऊन या आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पवन मुक्तासन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण टप्प्याटप्प्याने पाय 90 डिग्री वर घ्यायला घेतो, जेणेकरून इथे आपल्याला दोन्हीही आसनांचे फायदे मिळतात. म्हणजेच उत्थित द्विपादासन जे आसन आहे त्याचेही फायदे आपल्याला इथे मिळतात आणि पवन मुक्तासनाचे सुद्धा फायदे मिळतात. म्हणजे 2 आसनं आपली कव्हर होतात या एकाच कृतीमध्ये. आणि त्याचबरोबर पोटाचं आरोग्य सुद्धा सुधारायला मदत होते. श्वासाकडे लक्ष. करणार आहोत आपण आता मत्स्यासन. पवन मुक्तासनाला कॉम्प्लिमेंट करणारं हे आसन आहे. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. आणि आता पाठीवर पडून आपल्याला पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. हेही जमत नसेल तर पाय सरळ ठेवा. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी नाही जमली तर दोन्ही पाय सरळ ठेवले तरीही चालेल. हा, त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी छानपैकी घातलंय पद्मासन किंवा अर्धपद्मासन. बरोबर. ठीक आहे. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, लोअर बॅक मध्ये त्रास आहे, त्यांनी फक्त आपल्या हाताचे तळवे खाली सीटच्या जवळ सीटच्या खाली ठेवायचे आणि तिथे थांबायचंय. ठीक आहे. बाकीच्यांनी आपले दोन्हीही हात कानाच्या जवळ घेऊन यायचे. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचंय आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर लावायचा. आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. हाताच्या आधाराने डोकं वर उचलून बरोबर. हा. तोंड बंद, दातावर दात. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. मत्स्यासन, फिश पोज. वेट चालू करूया. पुन्हा हाताचा सपोर्ट द्या कानाच्या इथे. हाताच्या आधाराने डोकं आधी वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स.
डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून घ्या. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्ये, चेहऱ्यावर एक हलकासं स्मित असते. श्वास घेऊन सोडतो. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष देऊया. आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेले अलगद डोळे चेहऱ्याच्या स्नायूमध्ये द्या. दोन्ही हात खाली घ्यायचे. सावकाश एका कुशीला भरून हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाशपणे बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा वज्रासन तुम्हाला जे सोपं आहे ते. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. श्वासाची जाणीव. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. दोन आवर्तन दीर्घ श्वसनाची आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेच. अजून एक आवर्तन खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेच. दोन्ही हात जोडून घेऊन प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. जोडलेले हात हृदयापाशी. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे उघड्याची घाई न करता पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करा. अनुलोम विलोमची 3 आवर्तनं करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊ. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने रेच. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. काही सेकंद थांबा. अनुलोम विलोम प्राणायामाची अनुभूती घेऊया. आज आपण पाहणार आहोत उज्जाई प्राणायाम. तर इथे आपल्याला पूरक करायचंय आणि रेचक करताना घर्षणयुक्त रेचक करायचंय. तर ज्यांना टॉन्सिलचा त्रास असेल किंवा सर्दी झाली असेल, घसा दुखत असेल तर मात्र हा प्राणायाम करणं टाळायचं आहे.
तर उंचाई बघा, काही जण सूत्रसंचालन करतात किंवा गाणी बोलतात किंवा निवेदक असतात, ज्यांना बोलण्याचं सतत जे काम असतं, तर त्यांच्यासाठी जो उंचाई प्राणायाम हा अतिशय लाभदायक ठरतो. कारण की आपला जो व्होकल कॉर्ड आहे, त्याचं मसाज होतं जेव्हा आपण हा उंचाई प्राणायाम करतो त्यावेळेला. आणि त्याचबरोबर थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम विशेष लाभदायक आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला कृती सांगतेय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही माहिती नाही. जेव्हा आपण तो घर्षणयुक्त रेचक करतो त्यावेळेला आपल्याला पूरक करायचंय. आणि रेचक करताना थोडंसं एक प्रेशर देऊन आपल्या घशाच्या इथे आपल्याला घर्षणयुक्त रेचक करायचंय. ठीक आहे, मी पुन्हा एकदा दाखवते. आवाज येईल की नाही माहिती नाही. पूरक करायचं. आपले जे घशाचे स्नायू आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन करायचं आणि घर्षणयुक्त रेचक. एक हलकासा आवाज जेव्हा आपण रेचक करतो ना तेव्हा तो बाहेर येईल. ठीक आहे. बरं, हा प्राणायाम करताना एक विशेष थोडंसं आपलं त्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे आपल्याला खवखव किंवा खोकला येऊ शकतो, जे जे पहिल्यांदा करतायत त्यांच्यासाठी. तर थोडंसं पाणी प्यायला हरकत नाहीये. समजा असं वाटलं आपल्याला खवखव होतीये, खोकला आल्यासारखं होतंय, तर तुम्ही थोडंसं पाणी प्यायला हरकत नाहीये. ठीक आहे. उज्जाई प्राणायाम केल्यानंतर आपल्याला त्याला कॉम्प्लिमेंट करणारं शीतली किंवा सितकारी प्राणायाम करायचं. म्हणजे जी घशामध्ये खवखव निर्माण होते ती ह्या 2 प्राणायामामुळे कमी होते. सुरू करूया. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती पूरक एक श्वास भरून घ्यायचा आहे. आपल्या घशाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन करून घर्षणयुक्त रेच. बरं, हे रेचक फोर्सफुली करताना आपल्याला नकळत कपाळावर, चेहऱ्यावर एक ताण येतो. तर तसं न करता आपल्याला जो हलकासा ताण आहे तो आपल्या घशाच्या इथे द्यायचा आहे, चेहऱ्यावर न देता. अजून एकदा करूया. यथाशक्ती पूरक. कॉन्ट्रॅक्ट युअर थ्रोट मसल्स आणि घर्षणयुक्त रेच. आपण एखादा जोर लावताना कसा आवाज येतो घशातनं, त्या प्रकारचा हा आवाज असेल. अजून एक राऊंड करूया. यथाशक्ती पूरक. घर्षणयुक्त रेच. काही सेकंद शांत. आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे किंवा त्या पूर्ण भागावरती हलकासं खवखव झाल्यासारखं वाटत असेल तर करूया आपण शीतली प्राणायाम. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे, जिभेची पन्हळ करायचे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत पोचतोय. जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने रेच. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने रेच. वन राऊंड. जिभेची पन्हळ. तोंडाने पूरक. जिवातमध्ये तोंड बंद, नाकाने रेच. काही क्षण शांत. भ्रामरीची 3 आवर्तनं. एक श्वास भरून घेऊया. यथाशक्ती पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर पूरक. रेचक करताना गुंजन.
पुरं रेचक करताना गुंजन. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलून घ्या. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञानमुद्रा तशीच ठेवायची. डोळे मिटलेले असतील तर सावकाशपणे डोळे उघडायचे. आपली नजर समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे स्थिर करायची. निळ्या पार्श्वभूमीवरचा हा केशरी रंगाचा ओम आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या. त्या ओमचा आकार, चंद्रबिंदी, संपूर्ण तपशील, त्याचा रंग, त्यातून निर्माण झालेली किरण आपड्यांची उघडझाप न करता स्थिर नजरेने आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करा. अव्यक्त परमेश्वराचं हे व्यक्त स्वरूप ओम, निर्गुण निराकार ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले, मस्तकाकारे, अ ओम आणि चंद्रबिंदी असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. एक टक स्थिर नजरेने या ओमचं निरीक्षण, अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपलं आज्ञाचक्र म्हणजेच भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. उघड्या डोळ्यांनी पाहिलेला ओम बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यात पाहतोय. ओम दिसेल न दिसेल पण मनात ओम, ओम आणि ओम. ब्रह्मा विष्णू महेश याचं प्रतीक असलेला ओम उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम आपण आपल्या बंद डोळ्यांनी पाहतोय. ओम दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. आपली जाणीव आपल्या पावलापासून ते आपल्या नाभीपर्यंत घेऊन येऊया. आपला हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होण्याकरिता आपण पकाराची जोड देत आहोत. एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव पावलापासून नाभीपर्यंत आणि हा श्वास सोडताना अ चा उच्चार करूया. अ. हा संपूर्ण आपला खालचा भाग शिथिल होत आहे. तिथे जी काही आपली दुखणे असतील नसतील ती आता बरी होत आहेत. जाणीव नाभीपासून आपल्या चेस्ट म्हणजेच थोरासिक भागाकडे आपल्या छातीपर्यंत. आपले दोन्ही हात, शरीराचा हा संपूर्ण मधला भाग आपण उकाराच्या जोड्यांनी शिथिल करणार आहोत. एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव नाभीपासून आपल्या छातीपर्यंत आणि श्वास सोडताना ऊचा उच्चार करूया. ऊ. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होतोय. आपली जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहरा शांत आहे. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना म चा उच्चार करूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर स्थिर झालंय, शिथिल झालंय, शांत झालंय.
श्वासाची गती संथ लयबद्ध सुरू झाली आहे. मनातले विचार आपोआप बाजूला झाले आहेत. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया आणि संपूर्ण अ उ म एकत्रित करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्र. अ काही क्षण शांत. 3 ओंकार एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजामध्ये आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे 3 ओंकार करणार आहोत. एक सहज श्वास भरून घेऊन ओ. मन शांत स्थिर झालंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. शरीर मनाच्या या शांत स्थितीमधला संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू. नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामधला प्रत्येक ओळ नि ओळ याचा अर्थ आपल्या मनामध्ये आपण साठवून घेऊया, सामावून घेऊया. त्याप्रमाणे वागण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करूया. काही क्षण शांत. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. मनोमन आपल्या आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करून त्यांना मनोभावे आपण वंदन करतोय. त्यांचे आशीर्वाद घेत आहोत. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊन
आत्मविश्वासाने, ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेत सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांवर घालून निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते. हरिओम.